भाऊजी, मलाही असंच वाटतंय की तुम्ही अनुला जाहिरातीसाठी परवानगी द्यावी. भाऊजी, आई, तुम्ही अनुला का नाही म्हणताय? लोकांमुळे ना. कोण लोक? कुठली लोक? लोक असंही बोलतात आणि तसंही बोलतातच. आत्ताच पिहू म्हणाली ना, काळ खूप पुढे निघून गेलाय. आपल्याच घरात गेला आधी तुम्ही साधं अनुला बाजारात पाठवत नव्हता, पण आता तुम्ही अनुला क्लासला पाठवताय ना. काही बिघडलंय का त्यांनी? आई, जग किती पुढे चाललंय नाही, आणि आपण किती दिवस असं जुन्या विचारांचे राहणार आहोत? बरं, हे सगळं जाऊ दे. विचार करा ना, जर अनुला ही जाहिरात मिळाली तर अनुला किती प्रसिद्धी मिळेल. आपली अनु फेमस होईल, फेमस. आणि 5 लाख रुपये पण मिळतील. आई, 5 लाख रुपये. 5 लाख काही छोटी रक्कम नाहीये. आणि आपल्या घरची परिस्थिती तर सगळ्यांना माहितीच आहे. किती पैशांची चणचण आहे आपल्याला. जर अनुने ही जाहिरात केली तर आपले प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह होतील भाऊजी. एका दिवसात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. म्हणून म्हणतीये भाऊजी, प्लीज प्लीज अनुला जाहिरातीसाठी परवानगी द्या. अवी, 5 लाख रुपये म्हणजे छोटी रक्कम नाहीये. तुला काय वाटतं रे अवी? नाही, मला काय नाही वाटत. मला आधीच वाटतंय जे वाटत होतं ते. पैसे मिळतात म्हणून काय वाटेल ते करू देणार नाहीये मी अनुला. हे सगळं करायची काही गरज नाहीये. त्या लोकांना सांगून टाकायचं नाही येणार म्हणावे. अरे पण सांगितलं ना एकदा, नाही करायचं जाहिरातीत काम. हे विषय संपला. ए आवी, ऐक माझं जरा. असं करू नकोस, करू दे तिला काम. हो दादा, प्लीज ना रे, परत असा चान्सच मिळणार नाही दादा अनु वहिनीला. हो हो हो, अरे करू दे. 5 लाख रुपये मिळणार आहेत. हे ऐका ना, तुमचं ठरलंय का? मी जे काही म्हणणार त्याच्या करेक्ट अपोजिट बोलायचं. असं ठरलं असेल सगळ्यांचं तर मग एक काम करा, तुम्ही ठरवा काय. नाही, मला काय करायचं. जेवून जा ना. जेवणाच्या ताटावर नका उठताय तुम्ही. ऐका ना, मी सांगते त्यांना मी नाही करत. असं काय आहे हा दादा? इथे लोक काम शोधतायत, वर्षभर घरी बसतायत. अनु वहिनीला काम आलंय समोरून तर व्हॅल्यूच नाहीये. अनु, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. तो आत्ता चिडलाय. नंतर शांत झाला ना की मी बोलेन त्याच्याशी. तुला परवानगी कशी देत नाही ना तेच बघतो मी. नाही नाही दादा, त्यांनी आनंदाने परवानगी दिली असती ना तर ठीक होतं. असं बळजबरी करून त्यांच्या मनात नसताना त्यांच्या विरुद्ध मला काही नाही करायचंय. अरे नाही असं. दादा, तुम्हाला माहिती आहे ना, मी नाही करणार. असू दे, ठीक आहे. हा विषय सोडून द्या. सगळ्यांनी बसा ना. सॉरी, माझ्यामुळे ते जेवणाच्या ताटावर. खरंच सॉरी. ये पिहू, ये बाळा. चल चल, जेवायला बस. आधीच गार झालंय जेवण. दादा प्लीज, तुम्हाला भाजी वाढू का थोडी? नाही, नको. वहिनी बसा बसा. मला वाढ. हां, हे तू जेव ना. तू काय करतोयस? चल जेव आणि अभ्यासाला जा. का बघतोयस राजन? नाही, मी बघतोय तू तीच सीमा आहेस ना. मी आता आधीची सीमा नाही राहिली, मी बदलली आहे. सीमा, तू खरं बोलतेस ना? हे जर नाटक असेल ना सीमा, तर मी नाटक करत नाहीये. मला माहिती आहे विश्वास ठेवणं कठीण आहे तुझ्यासाठी, पण बघ ना तूच,
जर अनु मध्ये पडली नसती ना तर आता मी घराबाहेर असते. मी खूप त्रास दिला तिला, कळतंय मला. पण तरीही सगळ्यांसमोर तिने माझ्यासाठी स्टँड घेतला. मला माझ्या चुकांची लाज वाटू लागली. तिच्या चांगुलपणापुढे माझी असूया मारली गेली. तुला खरंच असं वाटत असेल ना सीमा, मनापासून, तर माझ्या इतका आनंदी दुसरा कोणी नसेल या घरात. पण काय ना, माझी सहनशक्ती संपली आता सीमा. हे जर खोटं असेल तर माझ्या इतका वाईट दुसरा कोणी नसेल हा सीमा. लक्षात ठेव. राजन, अरे खरंच मी बदललीये. मी आधीची सीमा नाही राहिलीये. आणि तू बघच आता ही बदललेली सीमा काय काय करते ते. खरंच बघ तू आता ही बदललेली सीमा काय काय करते ते. चमकेल हे दिमाखात माझे नाव ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्या रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखीते संसार माझा रेखीते वाट नवीही चालता मी संसार माझा रेखीते.
गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आई मी काही मदत करू? मी काही नको, झालंय माझं सगळं. तुझा कॉलेजची तयारी कर. आई आई आणखी किती दिवस तू या सगळ्यापासून दूर पळणार आहेस? काय बोलतेस तू? सरक बाजूला. आता सगळे येतील नाश्त्यासाठी. जा तू जाऊन आवर. आई ऐक ना माझं, फक्त 2 मिनिटं. आई प्लीज, फक्त 2 मिनिटं माझं ऐक. मला माहिती आहे तुला बोलायचं नाही आहे, पण कधीतरी बोलावं लागेल ना. नुसतं विचार करत कुढत बसण्यात काय अर्थ आहे? कोण कुडत बसलंय? मी गपगुमान माझी कामं करत होते ना. तू झालीस आई काही मदत करू का, काही मदत करू का? मी तुला सांगते नाही, जा कॉलेजसाठी आवर, सगळे येतील आता स्वयंपाकाला. तुझं काही ते भलतंच चाललंय. आई तू नक्की विचार करत नव्हतीस? नाही. नक्की? नक्की. मग तुझे डोळे असे का झालेत? रात्रभर झोपली नाहीयेस ना तू? विचारच करत होतीस हो ना? काय करू? मला कळलं की मी फक्त विचारच करू शकते, एवढंच आहे माझ्या हातात. मग विचार आला की माझ्याच बाबतीत हे असं का घडतंय? का नाही मिळाली परवानगी? इतकी चांगली संधी चालून आली होती ना, मग का नाही हो म्हणाली? का का का? मग सगळा विचार झाला. मग ठरवलं आता झालंय, सगळं संपलं. ठीक आहे, ते बाजूला ठेवायचं. मग जास्त विचार नाही करायचा. तू पण विचार नको करूस. रडणं थांबव. जास्त विचार नाही करायचा. ठीक आहे, सगळं ठीक आहे. आई असं कसं म्हणू शकतेस तू? पिहू बाळा, मला तुझी चिडचिड कळते. तुला होणारा त्रास कळतोय. माझ्याबद्दलची काळजी कळते. पण काही काही गोष्टी ना आपल्या हातातच नसतात अगं. त्यामुळे उगीच त्रागा कशाला करायचा? आपल्या नशिबातच नाहीये ही गोष्ट. असा विचार करायचा आणि विसरून जायचं सगळं, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. आई पण का सोडून द्यायचं? फक्त कोणीतरी परवानगी दिली नाहीये म्हणून? कुणीतरी? परवानगी नाकारणारा कोणीतरी माझा नवरा आहे, तुझे बाबा आहेत. मग जर त्यांची इच्छा नसेल, त्यांना आवडत नसेल, तर मी का करू बाळा? कारण तुला वाटतं तुझी इच्छा आहे म्हणून. आई हे लाईफ तुझं आहे. या लाईफमध्ये तेही जोडले गेलेत पिहू. त्यामुळे फक्त माझा विचार नाही करू शकत. मला त्यांच्याही मनाचा विचार करावा लागेल. नाही पिहू, वास. तू ना फार हुशार आहेस, खूप कन्व्हिन्सिंग आहेत. बरोबर स्वतःचे मुद्दे पटवून देतेस मला. बोलण्यात ना मला हरवतेस नेहमी. पण एक सांगते पिहू, तू कधीतरी कोणाच्या तरी प्रेमात पडशील ना, किंवा कोणाशी तरी लग्न होईल, तेव्हा मला काय म्हणायचंय हे कळेल तुला. नाही आहे. मी जरी लग्न केलं ना, तरी माझ्या आयुष्याचे निर्णय मी दुसऱ्या कोणाला तरी घेऊ देणार नाही. आई आपल्याला एकच आयुष्य मिळतं. जर तेही आपण इतरांच्या डिसिजनवर अवलंबून ठेवलं ना, तर काय अर्थ आहे त्याला? आणि आई, जर लग्न करणं म्हणजे सगळं स्वातंत्र्य गमावून बसणं असं असेल ना, तर मी कधीच लग्न करणार नाही. ए वेडाबाई, काही काय बोलतेस तू? मी म्हणाले ना तुला, तू मला बोलण्यात हरवशीलच, स्वतःचे मुद्दे पटवून देशील. हुशार बाळ आहे माझं. पण काय ना पिहो, आपण जेव्हा कुणाच्या तरी प्रेमात पडतो ना, तेव्हा आयुष्याचे हे सगळे निर्णय आपसुकच बदलतात. आपण स्वतःला आपल्याही नकळत समोरच्याच्या हातात देऊन मोकळे होतो अगं. आपल्यालाही कळत नाही ते.
हा कधी कधी या सगळ्याचा त्रास होतो, पण पण मी काही नाही आई. ज्या प्रेमात कधी कधी का होईना पण त्रास होत असेल, घुसमट होत असेल, हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नसेल ना, तर ते प्रेम प्रेम नसतं, ती तडजोड असते. असेल, पण ही तडजोड मी माझ्या इच्छेने स्वीकारली आहे आणि मला त्याचा अजिबात पश्चाताप नाहीये. लग्नाआधीची अनुप्रिया असती ना तर कदाचित मी फक्त स्वतःचा विचार केला असता, पण आता हे आयुष्य फक्त माझं नाहीये ना. मी अविनाशची बायको आहे, तुमची आई आहे, आईंची सून आहे, दादा आणि रेवतीची वहिनी आहे. त्यामुळे बाळा मला सगळ्यांचा विचार करावा लागेल, फक्त माझा नाही. आणि मला असं वाटतं की लग्न झालेली प्रत्येक स्त्री आधी तिच्या कुटुंबाचा, तिच्या माणसांचा विचार करते, तिच्या करिअरचा नाही. आणि हे अजिबात चुकीचं नाही. हा माझा निर्णय आहे. आणि पिहू, मी तुला परत एकदा सांगते, तुझं लग्न झालं ना की तुला कळेल मला काय म्हणायचंय ते. हॅलो. काय नमस्कार पाटकर. आज बराच वेळ लावला माझा फोन उचलायला. हो, ते जरा गडबडीत होतो. असाल असाल. काय माझे 5 लाख देणं आहात ना, त्याच गडबडीत असाल ना. काय हो हो, त्याच. व्हेरी गुड. येणार येणार. असेच प्रयत्न करत राहा, तुमच्या प्रयत्नांना यश नक्की येणार. पण 2 महिन्याच्या आता पाटकर. काय 2 महिन्यापेक्षा 1 दिवसही जास्त झाला तर मी तुमचं ऐकून घेणार नाही. डायरेक्ट सामानासकट अख्ख्या फॅमिलीला घराबाहेर फेकून देईल. आणि अशा ठिकाणी फेकून देईल जिथे पाटकर फॅमिलीच्या एकाही माणसाचं नख सुद्धा सापडणार नाही. ऐका ना, हे सगळं बोलायची काही गरज नाहीये. विश्वास ठेवा ना माझ्यावर. पाटकर साहेब, अहो माझा फुल ट्रस्ट आहे हो तुमच्यावर. काय मी आपलं तुम्हाला आठवण करून देण्यासाठी कॉल केला. हा, चालू द्या चालू द्या, असेच प्रयत्न चालू द्या. माझ्याकडनं तुम्हाला ऑल द बेस्ट. तेलंग डेंजर माणूस आहे, काहीही करू शकतो. नाही नाही, आपल्याला पैशांची व्यवस्था करावीच लागेल, पण ती कशी? नाही आई, मी अशा घरात किंवा अशा माणसाशी लग्नच करणार नाही ज्याला माझी आणि माझ्या स्वप्नांची व्हॅल्यू नसेल. आणि आई, मी तुझी स्वप्न पण वाया जाऊ देणार नाही. तुला बाबांशी बोलावंच लागेल, नाही तर मी बोलेन. पिहू, तुला बाबांचा राग माहितीये ना, आणि आता ते पुन्हा आधीसारखे चिडू लागले. तू प्लीज त्यांच्यासमोर हा विषय काढू नको, प्लीज बाळा. आई पण नाही पिहू, आई पण माझं पिहू नाही. बस आता माझ्याशी वाद घालू नकोस तू. चल जा आवरायला घे, सगळे ब्रेकफास्टला येते. डोक्यातनं हा विषय काढून टाक प्लीज. काय ग पिहू, अशी का उभी आहेस? काही नाही. बर, आवीचं आवरलंय का? हो हो, आवरलंच आहे, आता येतीलच बाहेर. दादा ऐका ना, त्यांच्या समोर आता पुन्हा विषय काढू नका. अगं पण दादा नको, तुम्हाला माहिती ना ते चिडतात. जाऊ दे ना, नको तो विषय आता. नाही नाही अनु, मी सांगतो समजावून त्याला. तू बोल, मला वाटतं तू बोलावंस त्यांच्याशी. हां, ए पिहू, नाही हा. नाही, सोनाली मॅडमचा फोन असेल, मी त्यांना सांगून टाकते. नो नो नो, घे घे घे. नाही, नाही नाही प्लीज, नको. असं नाही करणार आहेस. नको नको असं. घे घे घे. हॅलो हॅलो,
अनुप्रिया, अगं मी सोनाली बोलते. हां सोनाली मॅडम बोला ना. काय ठरलं मग तुझं? करतेस ना ती जाहिरात? मॅडम मला जमेल असं ना. अवी अविनाश पाटकर बोलतोय, अनुचा नवरा. अनुप्रिया, त्या जाहिरातीसाठी येईल. त्या लोकांना तुम्ही कळवून टाका, येणार आहे ती. एक मिनिट, तिच्याकडे देतो. अगं बोल, नाही तर फोन ठेवतील त्या. अगं बोल. हॅलो. अनुप्रिया, आय एम सो हॅपी की तुझ्या मिस्टरांनी तुला परवानगी दिली आहे. आता शूटिंग परवा असणार आहे, त्याआधी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. कराव्या लागतील म्हणजे? म्हणजे फार काही नाही ग, शूटिंगची सगळी तयारी, तुझे कपड्याचे मेजरमेंट्स, मेकअप म्हण आणि हेअरस्टाईलिशची तुझी मीटिंग आणि स्क्रिप्टवर तुझी रिहर्सल, हे सगळं. बापरे, एवढं सगळं असतं मॅडम? अर्थात. का ग, काय झालं? नाही म्हणजे मला खूप भीती वाटते. म्हणजे मला जमेल ना? जमेल ग, उत्तम करशील तू. आणि मी असणारच आहे ना तुझ्या बरोबर. तू काही टेन्शन घेऊ नकोस. ये तू उद्या. अच्छा हो का? मग हरकत नाही मॅडम. तुम्ही तिकडे असलात ना तर मला दिलासा वाटेल. आणखीन एक थँक्यू. तुम्ही पहिल्या दिवसापासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. तुमचा खूप आधार वाटतो मॅडम. त्यामुळे माझे आभार वगैरे काही मानू नकोस. तू जाहिरातीत छान काम केलंस ना की मला जास्त बरं वाटेल. त्यामुळे उद्या ये, आपण उद्या त्यांच्या ऑफिसात जाऊया. ठीक आहे? हो मॅडम. हां चल बाय. ठेवते. आई कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. काय काय एवढे खुश काय सगळे? हे यांनी जाहिरातीत काम करायला होकार दिलाय.